डोंबिवली MIDC भागातले हे रस्ते पहा। हा रस्ता शहरातला आहे, कुठल्याही खेड्यातला नाही असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल। चंद्रावरच्या खड्ड्यांनाही लाजवतील असे हे डोंबिवलीतले भव्य खड्डे, वाहन चालकांचं कंबरडं मोडणारे आणि पादचाऱ्यांचे पाय तोडणारे हे रस्ते। पण कल्याण डोंबिवली महापालिकेचं पालिका प्रशासन ढिम्मच आहे। ड्रेनेज आणि हप्ता वगैरे भरून पैसा तर राहत नाहीच आणि शिवाय कंबरेचा वगैरे त्रास खूप होतो। माझं तर मत आहे की प्रत्येक नगरसेवकाला, आमदारांना आपापले जे एरिया आहेत त्याच्यामध्ये खड्डे प्रत्येक रस्त्याचे मोजायला लावणं गरजेचं आहे। ग्रामीण भागाची अवस्था फारच बिकट आहे आणि आयुक्त तर कोणाला भेटतच नाही। आठवड्यातनं एक वार त्यांनी ठेवलेला आहे, म्हणजे अमावस्या पौर्णिमेला जसं उगवतात त्याप्रमाणे आयुक्तांचा एक बुधवार आहे, त्या दिवशी ते गायब असतात। वारंवार संपर्क करतो आणि त्याचा पत्रव्यवहार त्यांच्याशी करत आलेला आहे। तर जर या महासभेपर्यंत त्यांनी कुठलाही ठोस पुरावा जर त्यांनी दिला नाही तर आमचा सभागृहामध्ये यावेळेस गोंधळ असेल, म्हणजे प्रशासनावर हल्लाबोल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। गंमत म्हणजे खड्ड्यातून ठेचकाळणाऱ्या डोंबिवलीला स्मार्ट सिटीचंही गाजर दाखवलं जात आहे। त्यामुळे डोंबिवलीतल्या खड्ड्यांना डोंबिवलीकर स्मार्ट खड्डे म्हणतात। IAS अधिकारी आयुक्त म्हणून लाभला या आनंदात हेच डोंबिवलीकर रवींद्रन यांच्या पाठीशीही उभे राहिले। मात्र आता रवींद्रन यांना डोंबिवलीकरांसाठी काही करावंसं वाटत नाही असंच दिसतंय। त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होण्याआधी प्रशासनाने जागं व्हावं आणि काम करावं अशी मागणी डोंबिवलीकर करत आहेत। विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।